धन्यवाद सर. आपले अनमोल शब्द आम्हाला सदैव प्रेरणादायी ठरतील. आदरणीय शरद गडाख सरांनी जे विनंती केली, आमच्या यश सिरीज तर्फे आम्ही सुरुवात करतो की मिनिमम सर दरवर्षी 1,00,000 रुपये आम्ही आमच्याकडून डोनेट करूया. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर RP मुरुमकर सर यांना विनंती करतो की कृपया आपण आभार प्रदर्शन करावे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख सर यांनी हा CIT अलुमनाय 2025 कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली व या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून आम्हाला उपकृत केले व अमूल्य मार्गदर्शन या प्रसंगी सरांनी आपल्याला केले. त्याबद्दल सर मी कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा तसेच कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्ण चमूच्या वतीने सर आपला मनापासून या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती वर्षा मीना मॅडम माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आम्हाला कळवल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. त्याबद्दल माननीय वर्षा मीना मॅडम माननीय जिल्हाधिकारी अकोला यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या प्रसंगी आपल्या गेस्ट ऑफ ऑनर श्रीमती अनिता मेश्राम मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनीसुद्धा आमचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली, आमच्याशी हितगुज केले आणि आम्हाला संबोधित केले व आमचा उत्साह द्विगुणित केला. मॅडम आपल्या या उपस्थितीने हा कार्यक्रम विशेष बनवला, त्याबद्दल आपलेसुद्धा मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आपले दुसरे गेस्ट ऑफ ऑनर आपले अलुमनाय माननीय श्री गणेश देशमुख सर संचालक निर्माण ग्रुप यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहून आपल्या महाविद्यालयाप्रती त्यांचे स्नेह व प्रेम या प्रसंगी व्यक्त केले आणि दरवेळेसच ते आपल्या महाविद्यालयाच्या सतत संपर्कात असतात आणि त्यांचे स्नेह व प्रेम आपल्याला दिसून येते. सर मी आपलेसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर देवानंद पंचभाई सर माननीय संचालक शिक्षण व अधिष्ठाता कृषी, तसेच डॉक्टर ययाती तायडे सर सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था, डॉक्टर शैलेश हरणे सर सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय, डॉक्टर संजय भोयर सर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय यांनी व्यस्ततेतून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होत आहे ते आमचे डॉक्टर सुरेंद्र कळबांडे सर माननीय अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व त्यांनी आज या ठिकाणी स्वागतपर भाषण केले. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर आम्रपाली आखरे मॅडम, डॉक्टर नागपुरे सर, डॉक्टर कोष्टी सर, डॉक्टर बिळवे सर यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत कमी वेळेत आपल्या या इमारतीची रंगरंगोटी करणारे त्यांचे युनिव्हर्सिटी इंजिनियर ऑफिस, मी या ठिकाणी इंजिनियर थोटांगे साहेब व त्यांची पूर्ण टीम यांचे सर या फॅकल्टीच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळेत रंगरंगोटीचे काम पूर्ण करून दिले. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त गुरुजन प्राध्यापक फिरके सर, प्राध्यापक हिवशे सर, प्राध्यापक नारखेडे सर, प्राध्यापक सुभाष ठाले सर, डॉक्टर वडतकर सर, डॉक्टर बढे सर, प्राध्यापक राजेंद्र भुयार सर, डॉक्टर गांगडे सर यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी फॅकल्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी फॅकल्टीच्या वतीने आज आदर सत्कार स्वीकार केला, त्याबद्दल सर आपले मनापासून आभार. या ठिकाणी उपस्थित सर्व ॲल्युमनाय, आपले सर्व विभाग प्रमुख,
सर्व प्राध्यापक वर्ग, आमचे सहाय्यक कुलसचिव, सर्व विद्यार्थी, सर्व NCC आणि NSSचे व्हॉलंटियर्स यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल सर्व ज्या कमिटीज आहेत सर्व आपल्या हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मगाशी मी प्राध्यापक भेंडे सर यांचं स्मरण करायचं विसरलो, त्यांचं या ठिकाणी स्मरण करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर आपल्याला जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी 2 वाजेपर्यंत या सभा मंडपामध्ये उपस्थित राहायचं.